श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज दशक 9 समाज 10 ओबी क्रमांक 8 या पुढील भाग आज आपण पाहणार आहोत। श्री समर्थांनी या समासाच्या सुरुवातीलाच बाह्यरूप आणि अंतररूप यामध्ये अंतररूपाला महत्त्व जास्त दिलं आहे। बाह्य काया आपण लखलखित करतो आणि अंतःकरणाचा विचार आपण फारच कमी करतो। शरीर शुद्धतेसाठी, शरीर सौंदर्यासाठी नाना प्रकारचे प्रयोग आम्ही करत असतो, परंतु अंतर्शुद्धतेसाठी, पावित्र्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्यापैकी भगवत भक्ती ही अंतर्शुद्धतेसाठी अत्यंत आवश्यक आहे। श्री समर्थांनी तोच विचार इथे मांडलेला आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। बाह्याकार केला अधिक, बाह्याकार केला अधिक, परितो अवघा लौकिक। येथे पाहिजे मुख्य एक, अंतर्निष्ठा श्रीराम। लौकिक बरा संपादिला, परिअंतरी सावध नाही झाला। मुख्य देवास चुकला, तो आत्मघातकी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ म्हणतात आहे, बाह्याकार केला अधिक। आता तो बाह्याकार किती अधिक केला जातो, आता हे सांगायची बाजू राहिली नाही आहे। गावोगावी, गल्लोगल्ली, घरोघरी सगळीकडे आता जवळपास ब्युटी पार्लर निर्माण झाले आहे, मेकअप रूम। चेहऱ्याचा मेकअप पहिले स्त्रियाच मेकअप करत होत्या, आता स्त्रियांबरोबर पुरुषही मेकअप करतात। करू नये का हा जर प्रश्न तुम्ही विचारला तर याचं उत्तर नाही असा होत नाही, पण त्याला एक विशिष्ट महत्त्व आहे हे नक्की आहे। फर्स्ट इम्प्रेशन पुरताच फक्त त्याचं महत्त्व आहे, पण जे फर्स्ट इम्प्रेशन आहे तेच इम्प्रेशन
लास्ट इम्प्रेशन राहू शकत नाही. म्हणून 2 तासच तो मेकअप टिकतो. लग्न समारंभामध्ये येणारे लोक पहा, जेव्हा अक्षत टाकण्यात येते त्या अक्षतेच्या वेळेतच येणारे जे लोक आहेत तेच लोक तुम्ही सायंकाळी वरात जातानाचे त्यांचे चेहरे पहा. मेकअप 2 तासात बिघडतो. मग बाह्याकार हा फार महत्त्वाचा नाही, कारण तो क्षणिक आहे. अंतरस्थिती ही आपल्या जीवनाला अधिक समृद्ध करणारी आहे. मन चंगा तो कठौती में गंगा. सगळे उपचार जगाच्या पाठीवरचे हे बाह्य काया, बाह्य रूप सुधारण्यासाठी केल्या जातात. अंतररूप मन, चित्त, वृत्ती ही शुद्ध व्हावी यासाठी काय आहे? कुठलं विद्यालय आहे? कुठले प्राध्यापक आहेत? कुठला असा वर्ग आहे? सापडत नाही. म्हणून संतांची वचनं, संतांचे विचार, संतांचं मार्गदर्शन हे आपल्या अंतर्शुद्धतेसाठी नित्याने केल्या गेलं पाहिजे. उपासनेचा अर्थ नित्य मनाला घातलेली आंघोळ. शरीराला सकाळी उठून आंघोळ घालतो की नाही? उठणं लावून, सुवासिक साबण वापरून, ती झाली शरीराला आंघोळ. दुसऱ्या दिवशी परत आम्ही स्नान करतो की नाही? जुन्या काळी द्विवार स्नानाची सवय होती. सकाळ संध्याकाळ आंघोळ करत असत. आताही प्रदूषण आपल्याला जर वाचवायचं असेल, आपल्याला जर बाहेरचा काही त्रास होऊ नसेल वाटत असेल, तर बाहेरून आल्यानंतर एकदा रात्री आंघोळ करायला हरकत नाही. पण ही जशी आमच्या शरीराच्या आंघोळीचा विचार आम्ही केला, तसा विचार आम्ही आमच्या मनाच्या आंघोळीचा केला पाहिजे. जसं चित्त गढूळ होते, जसं शरीर खराब होते, तसं मनही खराब होते. ते दुःखी होते, ते मलिन होते, ते विषयासक्त होते. मग अशा त्या मनाला आंघोळ घातली पाहिजे. आणि ती आंघोळ संत विचारांची जर घातल्या गेली तर आमचं मन गंगेसारखं निर्मळ होते. समर्थ तेच म्हणतात आहे, लौकिक बरा संपादिला परी अंतरी सावध नाही झाला. परंतु अंतरामध्ये मात्र तो सावध झाला नाही. मुख्य देवाचं चुकला तो आत्मघातकी. कोणाला आत्मघातकी म्हटलं समर्थांनी? जो मुख्य देवास चुकतो त्याला आत्मघातकी म्हटलंय. आणि मुख्य देव कोणता आहे? तर माझ्या अंतरामध्ये बसलेला तो अंतरात्मा. समर्थांनी त्याला आत्माराम म्हटलं. देवाला पूजा करणे, देवाला आंघोळ घालणे, अभिषेक करणे हा जसा उपचार आहे तो करू नये अशाला भाग नाही. तो केला पाहिजे, तो कुलाचार आहे, तो केला पाहिजे. पण त्याही पलीकडे आहे. आणि त्या पलीकडे काय आहे? जशी आंघोळ आम्ही भगवंताला घालतो, जसा अभिषेक भगवंताला करतो, तसा अभिषेक आपल्या मनाला सुद्धा नित्य नियमाने केल्या गेला पाहिजे. आणि तो संत विचारांचा
संस्कार आमच्या त्या मनावर झाला पाहिजे, यासाठी तो उपचार केला पाहिजे. श्रवण ही मनाला अंघोळ आहे. सद्विचार ऐकणे ही मनाला घातलेली अंघोळच आहे. आणि त्या अंघोळीला आम्ही उपासना असं नाव दिलेलं आहे. समर्थ म्हणतात ना, उपासनेला दृढ चालवा. म्हणजे मनाला रोज आंघोळ घाला. चुकू नका तिथे. नित्याचा पेपर वाचणं होतो, पण नित्याचा ग्रंथ वाचणं होत नाही. काही आता नवीन झालेले परिचित साधक जे आहेत त्यांनी ग्रंथ घेऊन गेले. दासनवमी होती तर दासनवमीमध्ये तो संपूर्ण ग्रंथ पूर्ण पारायणा पद्धतीने वाचून काढला. आता पुढची उपासना म्हणून दररोज एक समास वाचणे, रोज निरूपण ऐकणे ही मनाला अंघोळ आहे. आमचं जीवन त्याने धन्य होणार आहे, हे कधी विसरू नका. म्हणून समर्थ म्हणतात, देवास भजता देवलोक, पित्रास भजता पितृलोक, भूतास भजता भूतलोक, पावी जेतो. तो मनुष्य त्या त्या प्रकारच्या उपासना करत गेला की त्या त्या प्रकारची त्यांना फळं मिळणार आहे. पित्रास आम्ही भजतो तर काय होईल? त्याला पितृलोक भेटेल. भूताला भजले तर भूतलोक मिळतील, आणि जर देवाला भजले तर देवलोक मिळतील. पण जेणे भजावे तेणे त्या लोकासी जावे. जो ज्या देवाला भजतो त्या देवाला तो प्राप्त होतो. व्यवहारातलं उदाहरण घ्या ना, कितीतरी सांगता येतील. मुलगा डॉक्टरीच्या परीक्षेला बसला, तो काय इंजिनियर होणार आहे का? तो डॉक्टरच होणार. म्हणजे त्यांनी उपासना कोणती केली? डॉक्टर होण्याची उपासना केली. एखाद्याने डॉक्टरीच्या परीक्षेला बसला, तो इंजिनियर होऊ शकत नाही, तर इंजिनियरच्या परीक्षेला बसणारा तो डॉक्टर होऊ शकत नाही. तो ज्या बाजूने वळेल त्या बाजूने त्या गोष्टी त्याला प्राप्त होणार आहे. ती डिग्री त्याला प्राप्त होणार आहे. आणि इथे त्याला डिग्री शब्द वापरू, इथे आम्ही त्याला पद शब्द वापरला आहे. ते पद आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. मग कोणतं पद आहे? जर सगुणाला भजलं तर सगुणत्व आम्हाला प्राप्त होईल. आम्ही निर्गुणाला भजलं तर निर्गुणत्व प्राप्त होईल. आम्ही भूतांना भजलं तर भूतलोक प्राप्त होईल. पितृला भजलं तर पितृलोक प्राप्त होईल. देवाला भजलं तर देवलोक प्राप्त होईल. आम्हाला काय प्राप्ती करून घ्यायची आहे हे आम्ही ठरवली पाहिजे. श्री समर्थांनी तोच विचार इथे मांडला. निर्गुणाचे कैचे भजन, निर्गुणी असावे अनन्य. अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी श्रीराम. निर्गुणाला भजल्यानंतर निर्गुणी प्राप्त होते. जेणे जयास भजावे तेणे त्या लोकासी जावे. निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वये. स्वतः निर्गुणाला भजलं की आम्ही निर्गुण होणार. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा. देव भावाचा भुकेला आणि तो भक्ताचा दास झाला. तो भक्ताचा दास होतो, भक्ताचा सेवक होतो. तुम्हाला माहिती आहे महाभारतामधली कथा, कितीतरी कथा सांगता येतील. जेव्हा कोणाची आशा आम्ही केली तर तो मनुष्य आपल्याला सहाय्य करतो. जेव्हा आम्हाला कोणी तारक नाही आहे, कोणी आमचा मालक नाही राहिला आहे,
आता तुझ्याशिवाय कोणी नाही, तेरे बिना रहा न जाय, अशी अवस्था जेव्हा भगवंताप्रती आमची होईल तेव्हा भगवंत तुमच्यासाठी धावतील. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्यावेळेस तिने सगळ्यांचं सहकार्य मागितलं होतं. सगळे हतबल झाले होते, पण तिची आशा होती. एकापेक्षा एक महारथी बसलेले आहेत, एकापेक्षा एक ज्ञानी पुरुष तिथे बसलेले आहेत. तिचे स्वतःचे सुद्धा एकापेक्षा एक बलवान असे पती बसलेले आहेत. कोणी तिच्या साह्याला धावून आलं नाही. जेव्हा तिने भगवंताचा धावा केला आणि दोन्ही हात वर केले की भगवंता जशी इच्छा असेल तसं कर, आता तू जर माझा बंधू आहेस तर भगिनीची लाज राखण्याचे काम तूच करू शकतो. म्हणून भगवंताला प्रार्थना केली आणि भगवंताला प्रार्थना केल्यामुळे भगवंत प्रत्यक्ष प्रगट झाला आणि वस्त्र रूपामध्ये भगवंताने तिची लाज राखली, वस्त्रावतार धारण केला. कोण पाहिजे होतं? जेव्हा भगवंत पाहिजे होता तेव्हा भगवंत भेटला, साह्यभूत झाला. म्हणून समर्थ इथे म्हणतात, निर्गुणाचे कैचे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य, निश्चयेशी श्रीराम. निर्गुणाला कसं भजायचं त्याचं समर्थांनी उत्तर दिलंय. अनन्य व्हा म्हणजे निर्गुणाची भक्ती होईल. अनन्य याचा अर्थ अन्य आश्रय त्याग. हा सगळे आश्रय सोडून दिले. तुझं बिन करुणा आहे कोण जाणेल माझी, तुझ्याशिवाय आता कोणी माझी करुणा जाणणार नाही. धावरे रामराया किती अंत पाहासी, प्राणांत मांडिलासी नये करुणा तुझी. तुझ्याजवळ करुणा नाही का? तू स्वतः म्हणतोय दयेचा सागर आहेस, मग भक्तावर तुझी दया का होत नाही? जेव्हा आम्ही त्या भगवंताची भक्ती करू, एकाग्र होऊन, एकनिष्ठ होऊन आणि अनन्य होऊन, तेव्हा तुम्हाला तो भगवंत भेटेल. बाह्याकार शृंगाराने नाही मिळणार. तिथे अनन्यता मनाची असली पाहिजे. शरीराने उपस्थित राहता येते, पण त्यावेळेस तो मनाने अनुपस्थित राहू शकतो. एखादा मनुष्य शरीराने अनुपस्थित असतो, एखाद्या कार्यक्रमाला तो जाऊ शकत नाही, कारण कुठलंही असो. पण जेव्हा तो तिथे जाऊ शकत नाही तेव्हा त्याचं मन मात्र तिथेच असते. अरे मी जाऊ शकलो नाही, मी जाऊ शकलो नाही, याचं मन त्याला खात राहते. एखादा मनुष्य तिथे जाऊन बसतो परंतु तो भटकत असतो. याचं नाव आहे एकाग्र. एकाग्र होणे याचा अर्थ हा मनाचा संबंध आहे. अनन्य होणे इथे मनाचा संबंध आहे. एकचित्त होणे मनाचा संबंध आहे. मग भगवंत आपोआप पावतो. ती कथा सांगतात ना महाभारतातली. भगवान कृष्ण झोपलेले होते. युद्ध ठरलेलं होतं, समोर ठाकलं होतं. कृष्णाची कृष्णशिष्टाई संपली होती. युद्ध करायचं निश्चित झालं होतं. सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा जमिनीचा भाग पांडवांना मिळणार नाही असं कौरवांनी ठणकावून सांगितलं. तेवढे 5 गावं तरी द्या, मिळणार नाही म्हणे. स्वतःला राहण्यापुरता जागा तरी द्या, मिळणार नाही म्हणे.
सगळी तू हरली आहे. युद्ध निश्चित झालं, कुरुक्षेत्रावर युद्ध होणार. पण एक मात्र बाजू राहिली होती की भगवान कृष्ण कोणाच्या बाजूने लढणार. म्हणून धावत पळत धापा टाकत दुर्योधन भगवान कृष्णाकडे आला. भगवान कृष्ण झोपलेले होते. तो तिथे जाऊन बसला. झोपलेल्याला उठवत नसतात म्हणून. थोड्या वेळानंतर अर्जुनही आला. तोही बसला. फक्त इतकंच झालं की अर्जुन हा पायाशी बसला होता भगवंताच्या आणि दुर्योधन हा डोक्याजवळ बसला होता. भगवंत उठले. त्यांनी पहिल्यांदा कोणाला पाहावं? पायाकडे असलं नजर पहिली जाते. अर्जुन पहिले भेटला, दिसला. अर्जुनाला म्हणाला, का रे कसा आलास, काय हवं? म्हणजे भगवंता सेवेसाठी आलो आहे. दुर्योधन म्हणाला, याच्या अगोदर मी आलेलो आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी नाही बोलले, पहिल्यांदा त्याच्याशी बोलले. भगवान म्हणाला, जो पायाजवळ बसतो तो चटकन दिसतो, जो बुद्धीपुरस्सर येऊन बसतो, हेतुपुरस्सर येऊन बसतो, तो सगुण बघताय. तो पायाजवळ बसलेला निर्गुण बघताय. भक्तीची भाषा दुर्योधनाला काय कळायची? आणि कुरुक्षेत्रात युद्ध होणार. हो, तू कोणाकडून राहशील? दुर्योधनाने प्रश्न विचारला. कृष्ण म्हणाले, माझे दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे माझी सगळी 13 अक्षौहिणी सैन्य, नारायणी सेना. दुसऱ्या बाजूला मी कसा राहील? न धरी शस्त्र करी मी, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी आता शस्त्र धरणार नाही. मी स्वतःहून काहीही करणार नाही. मला जर कोणी सल्ला विचारला तेवढा फक्त सल्ला देईल, फुकटचा सल्ला. दुर्योधन म्हणाला, फुकटचा सल्ला काय कामाचा? युद्ध मैदानावर युद्ध करायचं आहे. इथे काही शास्त्रचर्चा थोडी करायची आहे. ज्याच्या बाहूत जोर असेल, ज्याच्या शस्त्रामध्ये धार असेल, तोच योद्धा. असा युद्ध न करणारा योद्धा मला काय कामाचा? मला नारायणी सेना पाहिजे म्हणे तुझी, सगळीच्या सगळी 13 अक्षौहिणी. कृष्ण भगवंत हसले. ते म्हणाले, तुझी इच्छा जर नारायणी सेनेची असेल, माझी हरकत नाही आहे. मी तुला पहिले दिलं आहे. 2 पैकी 1 तू घे, कारण तू पहिले आलाय, सिनियर तू आहे. सिनियरिटीप्रमाणे पहिला प्रश्न तुला विचारला. अर्जुनाकडे भगवंत वळले. का रे, तुझी काय इच्छा? म्हणजे भगवंता, सगळं असून तू नसेल तर ते असून नसल्यासारखं आहे. त्यामुळे असून नसल्यासारखं असण्यापेक्षा नसून सगळं असल्यासारखं जर मला करून घ्यायचं असेल तर तू मला पाहिजे. तू काही करू नको, फक्त उभा राहा. तू असला म्हणजे सगळं काही होऊ शकेल. भगवंतानी सांगितलं की तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे तुझ्याबरोबर राहील. यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरः, यत्र श्रीर विजयीर्भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरः. जिकडे कृष्ण आहे तिकडे पार्थ धनुर्धर आहे, अर्जुन आहेच. आणि जिकडे अर्जुन आहे तिकडे पराक्रम आहे, तिकडे विजय आहे. हे अजिबात विसरायचं कारण नाही. पण तिथे पहिले कोण आहे? यत्र योगेश्वर कृष्ण.
योगेश्वर कृष्ण तिथे असल्यामुळे सर्व विजय अर्जुनाच्या बाजूने गेला. समर्थ तेच म्हणतात आहे की बाबा मी अनन्य झालं पाहिजे, म्हणजे भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत धावत येतो. निर्गुणाचे कैचे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य, निश्चयसी श्रीराम. म्हणून निर्गुणाची पूजा कशी करायची तर अनन्य होऊन करायची, एकाग्र व्हायचं, ती पूजा करा. भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. सकल केलियाचे सार्थक, देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक, पाहिला पाहिजे श्रीराम. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार, सोहम आत्मा हा निर्धार, बाणून गेला श्रीराम. आता अनुमान तो काही, वस्तू आहे वस्तूच्या ठाई, देहभाव काहीच नाही, धुंडाळोता श्रीराम. अशा प्रकारे आम्ही शोधत गेलो तर आमच्या लक्षात येईल सकळ केलियाचे सार्थक, देव ओळखावा एक. भगवंत एक आहे यात काहीही शंका नाही. आणि मग आपण कोण आहे हा विवेक करावा. आणि आपण कोण आहे, सोहम आत्मा, तो परमेश्वर मी आहे हा निर्धार करावा. हा निर्धार झाला की बाकी सगळ्या गोष्टी आम्हाला सहज प्राप्त होतील. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या निर्गुण निराकार परब्रह्माला, त्या आत्मारामाला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.